त्यांना ओबीसी शिवाय इतर कुठलंही आरक्षण देता येणार नाही। आणि म्हणून शासनाचा जो प्रयत्न आहे की आम्ही कुठल्या दुसऱ्या आयोग काहीतरी वेगळं आरक्षण देऊ आणि कायदा करू, हे चुकीचं होईल। एकदा ते ओबीसी ठरले तर सगळ्यांनाच मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे। 50% त्यावर आरक्षण देऊ शकतो। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा समाज हा मागासवर्गीय ठरणार आहे, त्यांना ओबीसी मध्येच टाकावं लागेल। त्यांना ओबीसी शिवाय इतर कुठलंही आरक्षण देता येणार नाही। आणि म्हणून शासनाचा जो प्रयत्न आहे की आम्ही कुठल्या दुसऱ्या आयोग काहीतरी वेगळं आरक्षण देऊ आणि कायदा करू, हे चुकीचं होईल। दुसरं असं आहे की जे याच्या पूर्वी बांटी आयोगाने जो रिपोर्ट दिला त्याच्यात 37.70 जे एम्पिरिकल डाटा मिळालेला आहे। आणि आता सुक्रे समितीचा सुक्रे मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल मिळेल त्याच्यात मराठाचे हे कळेल। त्यामुळे हे सगळे दोन्ही क्लब करून आधीचे 27% आणि आधी 37.70 आणि हे असं मिळून 52-53 पर्यंत ओबीसीचं आरक्षण जाईल। तेव्हा त्या वेगळं काही कायदा करण्याची गरज नाही आहे आणि वेगळं आपल्या सगळ्या सोयऱ्यांसाठी सुद्धा कायदा करण्याची गरज नाही आहे। कारण एकदा ते ओबीसी ठरले तर सगळ्यांनाच मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे। त्या आता सगळे सोयरे किंवा नोंदी बघण्यात ह्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे। आणि त्यामुळे सरकारने चुकावर चुका करू नये। आधी चुका केल्या होत्या, हे संसदेत हा मराठा समाजाचा फारच संवेदनशील असा विषय आहे। तुम्ही परत चुका कराल, कोर्टात अडकल्यानंतर ते असं न करता सर्वोच्च न्यायालयाचा जे 259/94चा जो निकाल आहे त्यानुसार आपण 50% त्यावर आरक्षण देऊ शकतो, कारण आपल्याकडे एम्पिरिकल डाटा उपलब्ध झाला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।